स्वप्न लोग भिवंडी टीवी न्यूज सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें और देखिए आज की ताजा तरीन खबर। भिवंडी तालुका ग्राम पंचायत आलिमघर में बिन विरोध सरपंच पद पे सौभाग्यवती अपर्णा अजीत पाटिल मैडम को चुन लिया गया। हम आपको बता दें कि इस अवसर पर उनकी जो ग्राम पंचायत की सदस्य हैं और भी उनकी जो परिवार और गांव की जो लोग हैं उनका आरती करके स्वागत किया। वहीं पे विस्तार अधिकारी माननीय श्री अरुण वर्ग गुजर साहब ने जाहिर किया कि अपर्णा मैडम जो है बिन विरोध सरपंच पद पे बैठी हैं। हम आपको बता दें कि उन्हें बहुत ही कम समय मिला है सरपंच पद का, लेकिन वो बोली हैं कि हम पूरा प्रयत्न करेंगे गांव का विकास करने के लिए। तो चलिए हम आपको दिखाते हैं कुछ दृश्य और सुनाते हैं वो क्या कहती हैं। वहीं पे उनके मिस्टर जो थे अजीत दादा, वो भी बहुत खुश थे ताकि मैडम को जो है सरपंच पद मिला। वैसे हम आपको बता दें कि सरपंच पद मिलना एक सबका जो सपना रहता है, पूरा नहीं होता है। तो आज मैडम का सरपंच पद का सपना पूरा हुआ है। तो आप देख सकते हैं कि जो महिलाएं हैं उनका स्वागत करती हुई आरती करके। तो चलिए हम दिखा रहे हैं और हम आपको उनको सुनवा रहे हैं। ठीक है। आज दिनांक 10 डिसेंबर 2025 रोजी ग्रामपंचायत आलिमघर येथे सरपंच पदाची निवडणूक याची विशेष सभा आयोजित केलेली आहे। या विशेष सभेस उपस्थित सर्व मान्य सदस्य, सर्व ग्रामस्थ, बंधू भगिनी सर्वांचं स्वागत करतो आणि आजच्या सभेचे आपलं कोरम पूर्ण झालेलं आहे। विशेष सभेस मी सुरुवात करतो। त्यानंतर दिनांक 5/12/2025 रोजी आदेशान्वये माझी अध्यक्षीय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती। या अनुषंगाने आपण अजेंडा प्रसिद्ध केलेला आहे। आपल्या ग्रामपंचायत आलिमघर येथील सरपंच पदाचे आरक्षण आहे सर्वसाधारण जो आपण अजेंडा प्रसिद्ध केला त्या अजेंड्यानुसार आज सकाळी 10:30 सौ अपर्णा अमित पाटील प्रभाग क्रमांक अपर्णा अजित पाटील प्रभाग क्रमांक 3 क यांचं नामनिर्देशनपत्र प्राप्त झाले। सदर अर्जावर सूचक म्हणून श्री राजू रामदास राऊत प्रभाग क्रमांक 2 व यांची स्वाक्षरी आहे। त्यांनी सादर केलेल्या कागदपत्रांनुसार सदर अर्जाची छाननी केलेली, त्यानुसार सदर अर्ज हा वैध ठरवला। त्यांच्या एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने मी अध्यक्षीय अधिकारी अरुण बलगुजर असे जाहीर करतो की सौ अपर्णा अजित पाटील यांची ग्रामपंचायत आलिमघर येथे सरपंचपदी बिनविरोध निवड जाहीर करतो। त्यांना खूप शुभेच्छा। त्यांना विनंती करतो मी त्यांनी आपण पदग्रहण करावं आणि आपण सर्वजण उपस्थित राहायला सर्वांचा आभार आणि आजची विशेष सभा समिती। आणि जी कामं म्हणजे माझ्या कारकिर्दीत राहिली असते ती त्यांनी पूर्ण करावे एवढंच। धन्यवाद। आता राहिलेली कामं आहेत ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करू। जसे उषाताई बोलल्या का त्यांच्या कारकिर्दीत जे काम राहिले ते मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन। सरपंचचा श्रेय पूर्ण ग्रामपंचायत कमिटी आणि इथे जमलेले सगळे उपस्थित मान्यवर यांच्यासाठी जाईल। महिलांसाठी आता आमचं काम म्हणजे चालूच आहे। त्यांच्यासाठी आता नवीन काय योजना आहेत। आता तर आम्ही हे शिवण क्लास वगैरे चालू केलेला आहे। आता ते संपल्यावर दुसरी काही योजना येईल ते म्हणजे प्रयत्न करू त्यांना पुढे करण्यासाठी। पहिलं तर नवनिर्वाचित सरपंच अपर्णा अजित पाटील यांचे अभिनंदन। गावाच्या कामांबद्दल बोलायचं झालं तर बरीचशी आम्ही आमच्या कारकिर्दीत पंचवार्षिक जी कामं केली आहेत त्याचं तर आम्ही पूर्ण अहवाल
सादर करणारच. जेव्हा आमची पूर्ण 5 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आम्ही लोकांना आमची कामं पोहोचवणार आणि लोकांना दिसतील ती कामं. ज्या उर्वरित वर्षांनी कामं राहिलेली असतील ती आता मॅडमनी पूर्ण करून त्याला व्यवस्थित आमचा जो वेळ संपेल त्याच्या आधी पूर्ण करून त्या लोकांसमोर आम्ही सादर करणार. आणि राहिलेल्या बॉडीसाठी किंवा पुढच्या येणाऱ्या बॉडीसाठी आमच्या शुभेच्छा असतील. आणि जो काही आमचा वेळ उरला असेल त्या वेळात आम्ही आमचं काम पूर्ण करून लोकांना जे चांगलं करण्याचा प्रयत्न करता येईल तेवढं करून देण्याचा प्रयत्न करू. त्याकडून त्यांना अभिनंदन त्यांचं. आणि त्यांनी व्यवस्थित जो काही काळ त्यांचा पूर्ण करावा, काही अडचण न घेता. आता माझ्या मिस्टरांची खूप इच्छा होती की मी सरपंच व्हावा. आज त्यांची इच्छा पूर्ण झालेली आहे आणि मी सरपंच पदावर नेमणूक झालेली आहे माझी. महिला बालविकास कल्याण समिती भिवंडी पंचायत समितीकडून आलेले बडगुजर साहेब आणि आमचे ग्रामसेवक वैद्य साहेब यांनी आता सरपंच पदाच्या निवडणुकीबद्दल जी काही धुरा सांभाळली, त्यांनी सरपंच निवडणुकीत आम्हाला जी काही मदत केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन. आभारी होता मी तुमचे. आणि असंच आम्हाला तुम्ही सहकार्य करत राहा. धन्यवाद साहेब. वहिनी